नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहणार आहोत घटनापत्रकामध्ये बदल किंवा दुरुस्ती करता येते का आणि येत असेल तर ती कशी करता येते. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण घटनापत्रकातील 6 कलमांचा अभ्यास केलेला होता. घटनापत्रक तयार करीत असताना कोणती माहिती असावी याबाबतची माहिती आपण घटनापत्रकातील कलमे यामध्ये पाहिलेली आहेत आणि त्यात एकूण आपण 6 कलमांचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण पहिलं पाहिलं होतं नाव कलम, त्यानंतर दुसरं आपण पाहिलेलं होतं नोंदणी किंवा कार्यालय किंवा स्थल कलम. त्यानंतर तिसरं आपलं होतं ते म्हणजे उद्देश कलम. चौथा आपला होता जबाबदारी कलम. पाचवं होतं भांडवल कलम आणि 6वं होतं संघटना कलम. अशा 6 कलमांचा अभ्यास आपण यापूर्वीच्या व्याख्यानात केलेला आहे. आज आपल्याला या 6 कलमामध्ये बदल करता येतो का आणि तो जर बदल करता येत असेल तर तो कशा पद्धतीने केला जातो याचा अभ्यास आज आपण करणार आहे. व्याख्येनुसार जर पाहिलं तर व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे की घटनापत्रक म्हणजे पूर्वीच्या किंवा आत्ताच्या कायद्यानुसार मूलतः तयार करण्यात येणारा आणि वेळोवेळी बदलण्यात येणारा दस्तऐवज. परंतु त्याच वेळेला आपण हेही पाहिलेलं होतं की घटनापत्रक हे अपरिवर्तनीय आहे. त्यामध्ये लगेच बदल करता येत नाही. आणि मग असं जर असेल तर आपल्याला जर काही कारणाने भविष्यात बदल करायचा असेल तर तो बदल करता येईल का आणि करावायचा असेल तर तो कसा करता येईल हे आज आपण पाहूयात. तर आज सुरुवात करीत आहोत घटनापत्रकातील बदल किंवा दुरुस्ती. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे नाव विधानात बदल किंवा नाम कलमात बदल. घटनापत्रकातील नाम विधानात म्हणजेच कंपनीच्या नावात बदल करताना 2 कायदेशीर तरतुदी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिले तुम्हाला जर नाव कलमात बदल करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करावा लागतो आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकारची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामध्ये सुरुवातीला संचालक मंडळाच्या सभेत नियोजित बदलास मान्यता घेऊन कंपनी सर्वसाधारण सभा आयोजित करते व या सभेत नावाच्या बदलास मान्यता मिळण्यासाठी विशेष ठराव मंजूर करून घेते. या ठरावाची प्रत केंद्र सरकारला सादर केल्यानंतर केंद्र सरकार कंपनीने सुचविलेले नाव अयोग्य नाही तसेच कंपनीच्या उद्दिष्टांशी विसंगत नाही आणि कंपनीची मागणी योग्य आहे या संबंधीची खात्री करून घेते व मगच या बदलास मान्यता असल्याचे लेखी स्वरूपात कळवते. केंद्र सरकारची लेखी मान्यता मिळाल्यानंतर कंपनी चिटणीस विशेष ठरावाची प्रत आणि केंद्र सरकारचे संमतीपत्र नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात दाखल करतो. नोंदणी अधिकारी आपल्या नोंदवहीत कंपनीचे नवीन नाव नोंदवून घेतो व बदललेल्या नावाचा नोंदणी दाखला कंपनीला पाठवून देतो. त्यानंतर कंपनी नवीन नाव धारण करते व त्याप्रमाणे कंपनीच्या नावाचा नवीन फलक तयार करून नोंदणी कार्यालयाच्या बाहेर लावला जातो. याचा अर्थ काय की जर नाव कलमात बदल करायचा असेल तर एवढी मोठी प्रोसिजर तुम्हाला करावी लागते. पहिल्यांदा तुम्हाला भागधारकांची सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. त्या सभेत तुम्हाला नवीन नाव जुनं नाव कॅन्सल करून नवीन नाव धारण करायचं आहे याचा प्रस्ताव मांडावा लागतो. त्या प्रस्तावाला मान्यता घेऊन त्याचं ठरावात रूपांतर करावं लागतं आणि त्यासाठी विशेष ठराव म्हणजे 75% मतदानाचा ठराव तुम्हाला पास करावा लागतो. हे केल्यानंतर तो ठरावाची प्रत तुम्हाला केंद्र सरकारला सादर करून केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि केंद्र सरकारला जर योग्य वाटलं की यांच्या नावात बदल करणे योग्य आहे तरच केंद्र सरकार तुम्हाला नाव बदलण्यास परवानगी देतं आणि मग केंद्र सरकारने दिलेल्या बदललेल्या नावास दिलेली परवानगी आणि विशेष सभेत किंवा विशेष ठरावाची प्रत ही नोंदणी अधिकाऱ्याला दिल्यानंतर नोंदणी अधिकारी तुमच्या नवीन कंपनीचं नाव त्याच्या नोंदवहीत लिहून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला नवीन नावाचा दाखला देतो आणि तो दाखला मिळाल्यानंतर मग कंपनीला नवीन नाव प्राप्त होतं आणि तिथून पुढे कंपनी ते नाव धारण करू शकते. मग त्याप्रमाणे तुम्हाला वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इतरांना त्याची माहिती द्यावी लागते. तसंच कंपनीच्या नवीन नावाचा बोर्ड तयार करून कंपनीच्या कार्यालयाबाहेर तुम्हाला लावावा लागतो. त्यानंतर दुसरं कलम आहे ते म्हणजे नोंदणी कार्यालय किंवा स्थल विधानात बदल. आता कंपनीचं जे नोंदणी कार्यालय आहे ते कार्यालय मुख्य कार्यालय असतं त्या ठिकाणी कंपनीचा सर्व पत्र व्यवहार चालत असतो. मग ह्या जर कार्यालयात तुम्हाला बदल करायचा असेल तर तो कसा करता येतो ते आपण पाहूया.
कंपनीला आवश्यक वाटल्यास आपले मुख्य कार्यालय किंवा नोंदणी कार्यालय एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हलविता येते. जर कंपनीला त्याच गावात किंवा त्याच शहरात मुख्य कार्यालय एका जागेतून दुसऱ्या जागेत हलवायचं असेल, तर फक्त संचालक मंडळाच्या सभेत तसा ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. इतर कायदेशीर उपचारांची आवश्यकता नसते. कंपनी चिटणीस हलविण्यात आलेल्या नव्या जागेचा पत्ता नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करतो व पत्ता बदलासंबंधीची लोकांना माहिती होण्यासाठी वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करतो. म्हणजे तुम्हाला एकाच गावातून दुसऱ्या गावात, पुण्यातल्या पुण्यातच जर तुम्हाला कार्यालय हलवायचं असेल, तर फारशी कायदेशीर प्रोसिजर नाहीये. फक्त तुम्हाला संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करावा लागतो आणि नोंदणी अधिकाऱ्याला त्या ठरावाची प्रत सादर करावी लागते, की आम्ही हे कार्यालय पुण्यातून इथे हलवत आहोत. म्हणजे पुण्यातून पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमधून पुण्यामध्ये हलवत आहोत. अशा प्रकारची जर माहिती दिली, तर तुम्हाला फारशी काही कायदेशीर बाब करावी लागत नाही. फक्त ठराव पास करून द्यावा लागतो आणि मग तुमचं कार्यालय तुम्हाला हलविता येतं. जर कंपनीला त्याच राज्यातून एका गावातून दुसऱ्या गावात जर कार्यालय हलवायचं असेल, तर सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करावा लागतो आणि त्या ठरावाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागते. म्हणजे याचा अर्थ काय, की जर तुम्हाला कार्यालय हे एकाच राज्यात महाराष्ट्रातच पण पुण्यातून मुंबईला, मुंबईतून नगरला, नगरमधून नागपूरला असं जर त्याच राज्यात हलवायचं असेल, तर मात्र तुम्हाला विशेष ठराव संमत करावा लागतो आणि त्या ठरावाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागते आणि नंतर मग तुम्हाला नव्या जागेचा पत्ताही मुख्य कार्यालय म्हणून सादर करावा लागतो. जर एका राज्यातून दुसऱ्या राज्याचं कार्यालय हलवायचं असेल, तर मात्र तुम्हाला दोन्ही राज्याच्या विभागीय संचालकांची परवानगी घ्यावी लागते आणि मगच तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक, पंजाब अशा प्रकारे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कार्यालय हलविता येते. त्यानंतर तिसरं जे कलम आहे ते म्हणजे उद्देश कलमात बदल. कंपनीचा उद्देश हा घटनापत्रकामध्ये द्यावा. ज्या उद्देशाने भविष्यात कंपनी कार्यरत राहणार आहे, ते उद्देश देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आता हा उद्देश बदलायचा असेल, तर तो कसा करता येतो हे आपण आता पाहणार आहोत. तर उद्देश कलमात बदल करायचा असेल, तर सार्वजनिक कंपनीने माहिती पत्रक प्रसिद्ध करून भांडवल गोळा केलेलं असेल व त्यापैकी काही रकमेचा वापर केलेला नसेल, तर त्या उद्देशाने कंपनीची स्थापना केली असेल, तर त्यात बदल करण्यासाठी कंपनीला विशेष ठराव पास करावा लागतो. या विशेष ठरावास संबंधित ज्या बाबी असतील त्या विस्तृतपणे एका इंग्रजी व स्थानिक भाषेतून दिल्या जातात. कंपनीचे नोंदवलेल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वर्तमानपत्राचे वितरण होणे आवश्यक आहे. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा त्याची माहिती देणे आवश्यक आहे. उद्देश कलमात बदल करण्यासाठी योग्य समर्थन देणे आवश्यक आहे. म्हणजे उद्देश कलम का बदलायचा? आता तुम्ही ज्या उद्देशाने कंपनी स्थापन केलेली आहे, तो उद्देशच मूळ बदलायचा आहे. तर ही थोडी किचकट बाब असेल. मग त्यासाठी तुम्हाला विशेष ठराव संमत करावा लागतो आणि विशेष ठराव संमत केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचा उद्देश बदललेला आहे हे एका इंग्रजी मासिकातून किंवा इंग्रजी न्यूजपेपरमधून आणि एका स्थानिक भाषेतल्या न्यूजपेपरमधून त्याची माहिती तुम्हाला लोकांना द्यावी लागते, की अशा प्रकारे कंपनीच्या उद्देश कलमात बदल केला जाणार आहे. आणि तसेच कंपनीची जी वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला हा बदल दाखवावा लागतो. त्यानंतर जबाबदारी विधानात बदल. आता कंपनीची जबाबदारी म्हणजे आपण 3 प्रकारच्या जबाबदाऱ्या पाहिलेल्या होत्या. त्यामध्ये मर्यादित जबाबदारी, अमर्यादित जबाबदारी आणि हमीने मर्यादित जबाबदारी. त्यामध्ये मर्यादित जबाबदारीमध्ये भागाने मर्यादित जबाबदारी असेल, तर भागाच्या रकमेपुरतीच जबाबदारी मर्यादित असते. अमर्यादित जबाबदारी असेल, तर खाजगी मालमत्तेला धोका पोहोचू शकतो किंवा तुम्हाला जास्त रक्कम सुद्धा देणं लावू शकते. आणि हमीने मर्यादित असेल, तर फक्त जी वॉरंटी दिलेली, जी सांस्कृतिक मंडळे वगैरे असतात, कला मंडळे, सांस्कृतिक मंडळे, क्रीडा मंडळे यांना भाग भांडवल नसते, तर त्यांना हमीने भांडवल असते, देणगी स्वरूपात असते. तर जेवढ्या रकमेची हमी दिलेली आहे, तेवढ्याच रकमेची ते रक्कम देऊ शकतात किंवा देणं लागतात. आता ह्या 3 प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात, त्यात जर बदल करायचा असेल, तर मात्र तुम्हाला विचार करावा लागतो. शक्यतो जर मर्यादित जबाबदारी असेल, तर तिचं अमर्यादित जबाबदारी शक्यतो केली जात नाही किंवा त्याला फारशी परवानगी मिळत नाही. परंतु अमर्यादित जबाबदारीचे मर्यादित जबाबदारीत रूपांतर करता येते. तर तसं जर करायचं असेल, तर काय तरतूद आहे, ते कंपनी कायदा कलम 38 नुसार कंपनीच्या सभासदांना असलेल्या मर्यादित जबाबदारीत सामान्यतः बदल होत नाही. म्हणजे मर्यादित जबाबदारीचं अमर्यादित कधी होत नाही. कारण कोणताही सभासद त्यासाठी तयार होणार नाही. पण जर त्यात बदल करायचा असेल, तर मात्र प्रत्येक सभासदाची त्यासाठी मान्यता घेणे आवश्यक आहे. तसेच संचालक, कार्यकारी संचालक किंवा व्यवस्थापक यांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची करता येते.
त्यासाठी विशेष ठराव मंजूर करावा लागतो. म्हणजे जर तुम्हाला जे अधिकारी वर्ग आहे, त्या अधिकारी वर्गाची जबाबदारी जर अमर्यादित करायची असेल, तर मात्र तुम्हाला विशेष ठराव संमत करावा लागतो व संबंधिताची मान्यता घेणे आवश्यक आहे. व त्यानंतरच कंपनी चिटणीसाने 30 दिवसाच्या आत ठरावाची प्रत संमतीपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागतात. मग जर असा बदल करायचा असेल तर विशेष ठरावाची प्रत आणि प्रत्येक सभासदाची किंवा संचालकाची मान्यता ही तुम्हाला 30 दिवसाच्या आत कंपनीच्या कार्यालयात नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. त्यानंतरच या जबाबदारी कलमात बदल केला जातो. जर सभासदाची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असेल व त्यांना त्यात हेतू करून मर्यादित जबाबदारीत बदल करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी विशेष ठराव संमत करून घ्यावा लागतो आणि कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे जर जबाबदारी अमर्यादित आहे आणि ती आता मर्यादित करून घ्यायची असेल, तर मात्र तुम्हाला विशेष ठराव तर संमत करावाच लागतो. परंतु जे कंपनी न्यायालय असते, त्या कंपनी न्यायालयाची किंवा कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. मग कंपनी चिटणीसाला ती कोर्टाची लेखी परवानगी मिळाल्यानंतर 3 दिवसाच्या आत ठरावाची प्रत व आदेशाची प्रत नोंदणी कार्यालयात सादर करावी लागते आणि नोंदणी अधिकारी नोंदणी पुस्तकात योग्य ते बदल करतो व नंतर त्याची अंमलबजावणी करता येते. म्हणजे जर अमर्यादित जबाबदारीतून मर्यादित जबाबदारीत जायचं असेल, तर मात्र तुम्हाला कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. परस्पर तुम्हाला ती जबाबदारी मर्यादित करता येत नाही आणि विशेष ठराव संमत करावा लागतो. आणि हा विशेष ठराव संमत केलेला प्रत आणि कोर्टाच्या मान्यतेची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला सादर केल्यानंतरच त्या कंपनीच्या सभासदांची अमर्यादित स्वरूपाची जबाबदारी ही मर्यादित करता येते. म्हणजे तुम्हाला जबाबदारी तत्वात हा परस्पर बदल करता येत नाही. त्यानंतर भांडवल विधानात बदल. तुम्हाला भांडवल कलमात बदल करायचा. आता भांडवल कलमामध्ये ऑथराइज कॅपिटल किंवा अधिकृत भाग भांडवल, भागांचे रक्कम, भागांचे संख्या ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. पण समजा काही कालावधीने एक कंपनी वाढत गेली आणि असलेलं भांडवल अपुरं पडू लागलं, तर मात्र भांडवल कलमात बदल करावा लागतो. आता हा बदल कसा करायचा असेल, तर 3 स्वरूपाचा करता येतो. एक म्हणजे भाग भांडवलात वाढ करून बदल करता येतो. दुसरा भाग भांडवलात कमी करून बदल करता येतो आणि तिसरा भागांची संख्या कमी करून आणि तेवढ्याच प्रमाणात त्यांची दर्शनी किंमत वाढवून भाग भांडवलाचे दृढीकरण करता येते. आता हा तुम्हाला अकाउंटमध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हा भाग सगळा आहे की कशा प्रकारे भांडवलामध्ये बदल केला जातो किंवा भांडवल कमी जास्त कशा प्रकारे केलं जातं, त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असते ते तुम्हाला अकाउंटमध्ये आहे. तर आता यामध्ये समजा भांडवल अधिकृत भांडवल देताना कमी दिलं असेल, भविष्यात मात्र कंपनी वाढत गेली आणि त्याच्यामुळे झालं काय की असलेलं अधिकृत भांडवल जर कमी पडू लागलं, तर त्या कंपनीला ज्यादा भांडवल जे लागतं त्यात वाढ करणं गरजेचं असतं आणि मग तुम्हाला तो बदल करावा लागतो. तो म्हणजे भांडवल कलमात भांडवल वाढवून घेण्याचा बदल करावा लागतो. दुसरं असतं भाग भांडवल कलम कमी करणे. काही वेळेला काय होतं की उत्साहाच्या भरात खूप अधिकृत भांडवल ठेवलेलं असतं. पण एवढ्या भांडवलाची गरज नसते आणि विनाकारण कंपनीचं भांडवल हे जास्त दिसतं. मग ते कमी करायचं असेल, तर तुम्हाला या भांडवल कलमामध्ये बदल करावा लागतो. आणि तिसरं आहे ते म्हणजे भागांची संख्या कमी करून तेवढ्याच प्रमाणात त्यांची दर्शनी किंमत वाढवून भाग भांडवल दृढीकरण करणे. मग काही वेळेला भागांची संख्या आणि किंमत या दोन्हीमध्ये बदल केला जातो. जास्त संख्या असेल तर कमी केली जाते, किंमत जास्त केली जाते किंवा जास्त भाग असेल तर भाग भांडवल कमी केलं जातं, किंमत वाढवली जाते किंवा कमी असेल तर भागांची संख्या वाढवली जाते, किंमत कमी केली जाते. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे रिडक्शन इन प्राइस अँड क्वांटिटी किंवा नंबर ऑफ शेअर्स किंवा इन्क्रीज इन प्राइस अँड नंबर ऑफ शेअर्स अशा प्रकारे तुम्हाला या भांडवल कलमामध्ये बदल करता येतो. या बदलाची तरतूद मात्र नियमावलीत केलेली असणे आवश्यक असते. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला बदल कधी करता येईल, कसा करता येईल त्याबाबतचे नियम कंपनीच्या नियमावलीत देणे आवश्यक असते. तसेच विशेष ठराव संमत करून नियमावलीत योग्य तो बदल करून घ्यावा लागतो. जर तुमच्या नियमावलीत तशा प्रकारची तरतूद नसेल, तर विशेष ठराव संमत करून पहिल्यांदा भाग भांडवलातील कलमातील बदलाचा नियम तुम्हाला नियमावलीत करून घ्यावा लागतो. त्यानंतर भाग भांडवलात कोणताही बदल करताना विशेष ठराव संमत करून त्याची प्रत दिलेल्या घटनापत्रकासह 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवली पाहिजे. आणि मग तुम्ही जो बदल केलेला आहे तो बदल आणि ठरावाची प्रत ही 30 दिवसाच्या आत तुम्हाला नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी
लागते. नोंदणी अधिकारी आपल्या नोंदवहीत बदल नोंदवून घेतो व कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात बदल करण्यासंबंधी कोणताही ठराव संमत करण्याची आवश्यकता नसते. आणि मग अशा प्रकारे नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याला आपल्या नोंदवहीत तसा बदल करून घेतो आणि त्याप्रमाणे त्या कंपनीला तशा प्रकारची बदल करून दिलेली नियमावली तयार करून देतो. पण जर भाग भांडवलात बदल करायचा असेल तर मात्र जर 1 कोटीपेक्षा जास्त भाग भांडवल असेल तर मात्र तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते. जर तुमचं अधिकृत भांडवल हे 1 कोटीपेक्षा जास्त जाणार असेल तर मात्र तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे कर्ज रोख्यांचे रूपांतर समभागामध्ये केले जाऊ शकते. म्हणजे कर्ज रोख्यांचे रूपांतर जर समभागात करायचं असेल आणि जर तुमचं भांडवल 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घेणे हे आवश्यक असते. तर यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की भांडवल कलमात बदल करणं हे इतकं सोपं नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते आणि 3 प्रकारे तुम्हाला भांडवल कलमात बदल करता येतो. ते म्हणजे भाग भांडवलात वाढ करून, भाग भांडवल कमी करून आणि भागांची संख्या बदलून आणि किंमत बदलून भाग भांडवलामध्ये बदल केला जातो. तो जर 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि कर्ज रोख्याचे जर भागात रूपांतर करायचं असेल तरी सुद्धा केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. तशा 5 कलमांमध्ये जे घटनापत्राचे जे 5 कलम आहेत त्यात कसा बदल होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे. शेवटचं जे संघटना कलम आहे हे कंपनी परत्वे वेगवेगळे असते. त्याच्यामुळे त्याचे बदल हे ते कंपनी स्वतःपुरते करून घेऊ शकते. त्यामुळे कायद्यामध्ये त्याबाबतच्या फारशा तरतुदी दिलेल्या नाहीत. तर त्या कलमात बदल करायचा की नाही करायचा तर तो कसा करायचा तो त्या कंपनी पातळीवरती ठरविला जातो. त्यामुळे संघटना कलमात फारसा बदल हा सातत्याने होत असतो कारण त्यामधील कर्मचारी, अधिकारी वर्ग सातत्याने येत जात असतात. कंपनीचे स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार संघटनेची रचना ही वेगवेगळी असते. त्याच्यानुसार बदल करावे लागतात. त्याच्यामुळे त्यातले बदल कायद्याने कसे करावेत याबाबतचं कुठलंही नियम दिलेले नाहीयेत. परंतु जर संघटना कलमात बदल करायचा असेल तर फक्त नियमावलीत तशा प्रकारची तरतूद करून घ्यावी लागते आणि कंपनीच्या संचालकांच्या किंवा सभासदांच्या सभेत तशा प्रकारचा ठराव मंजूर करून तुम्हाला त्या कंपनीच्या संघटना कलमामध्ये बदल करता येतात. पण संघटना ही एकच नसते. प्रत्येक कंपनी परत वेगवेगळी असते. काही ठिकाणी कार्यात्मक संघटना असेल, काही ठिकाणी लष्करी संघटना असेल किंवा काही ठिकाणी रेखा व कर्मचारी संघटना असेल. अशा संघटनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यानुसार प्रत्येक कंपनीमध्ये संघटना प्रकार हा वेगळा असतो आणि मग त्यामध्ये बदल करायचा असेल, तर त्या कंपनीने स्वतःच्या नियमावलीत आणि कंपनीच्या सभासदांच्या सभेतील ठरावानुसार आणि संचालक मंडळाच्या सभेतील ठरावानुसार तुम्हाला संघटना कलमामध्ये बदल करता येतो. तर अशा प्रकारे घटनापत्रकातील 6 कलमे आणि 6 कलमामध्ये कशाप्रकारे बदल करता येतो, हा भाग आता आपण पाहिलेला आहे. थँक यू.